नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला तूळ राशीविषयी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अशी एक घटना घडणार आहे की जवळचेच लोक काही संकट घेऊन येणार आहे, तर सावध राहा. ते संकटे कोणती? तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. तूळ राशीच्या लोकांना हा इशारा हलक्यात घेऊ नका, कारण डिसेंबरचा शेवट तुमच्यासाठी सामान्य नाही. बाहेरून सगळं शांत दिसत असेल तर यातून ग्रहाची चाल काहीतरी वेगळी सांगत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात असा संकेत मिळणार आहे की तुमच्या आयुष्यात अचानक संकट प्रवेश करू शकते, आणि धक्कादायक बाब म्हणजे ते संकट बाहेरच्या माणसांकडून नव्हे, तर तुमचे जवळचेच नातेवाईक देऊन तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तर तूळ राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव विश्वासू ठरणार, समजूतदार आणि नात्यात जपणारा असतो. पण हाच स्वभाव या दिवसात तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, कारण ग्रह स्पष्ट इशारा देत आहेत की भावनेच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतो. आपलाच माणूस आहे या एका विचारामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर तूळ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही वेळीच सावध राहिला तर येणारे संकट टळू शकतं. तर तूळ राशी डिसेंबर शेवट आर्थिक संकटांचा इशारा देत आहे, कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अतिशय संवेदनशील काळ सुरू होत आहे. ग्रहाची स्थिती स्पष्ट सांगते की या काळात पैसा हातात टिकवणे जितकं कठीण असतं, तितका चुकीचा निर्णय घेतल्यामुळे नुकसान वेगाने वाढू शकतं. विशेषतः विश्वासाच्या आधारावर होणारे व्यवहारात तुमच्यासाठी धक्कादायक किंवा धोकादायक ठरू शकतात. या काळात जवळचा नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती आर्थिक अडचण सांगून मदतीसाठी पुढे येऊ शकते. सुरुवातीला रक्कम लहान वाटेल, पण ती पुढे गोष्ट तुमच्यासाठी मोठं ओझं बनू शकते. पैसे परत मिळवण्यासाठी विलंब, सबबी किंवा नात्यात तणाव अशा गोष्टी निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कर्ज देणे, हमीदार बनणे, कोणाच्या व्यवसायात पैसे गुंतवणे, थोड्या दिवसासाठी पैसे देणे हे निर्णय डिसेंबर शेवट टाळलेलेच बरे. घरातील एखादी गरज, आरोग्याशी संबंधित खर्च, वाहन किंवा दुरुस्ती, अनपेक्षित बिल अशा गोष्टींमुळे आर्थिक ताण अचानक वाढू शकतो. आधीच नियोजन नसेल तर बचत कमी होण्याची शक्यता येईल, आणि मानसिक तणावामुळेही आर्थिक चुका होऊ शकतात. नातं बिघडू नये नाही म्हणायला वाईट वाटतं या भावनेमुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसू शकता. या काळात तुमच्या स्वतःची आर्थिक सुरक्षितता सर्वात आधी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक संकट टाळण्यासाठी उपाय काय करायचा? तर दररोज सकाळी शांत मनाने ओम श्री शुक्राय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. शुक्रवारच्या दिवशी शक्य असल्यास पांढऱ्या वस्तू दान करा. डिसेंबर शेवटी कोणालाही पैसे उधार देणं किंवा आर्थिक वचन देताना आता शक्य नाही हे स्पष्टपणे सांगायला शिका. तूळ राशी नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्तीपासून सावधान, कारण तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ बाहेरून जितका शांत वाटतो तितकाच आतून सावध राहण्यासाठी आहे. ग्रहाची स्थिती स्पष्ट सूचित करते की येणाऱ्या काळात धोका बाहेरच्या व्यक्तीकडून नाही, तर घरातील किंवा जवळच्या नातेवाईकाकडून येऊ शकते. हे संकट थेट भांडणारे किंवा भांडणाच्या स्वरूपात येणार नाही, तर हळूहळू विश्वासाचा गैरवापर होण्याच्या रूपात सामोरे येईल. कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःच्या अडचणी लपवून तुमच्यावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. भावनिक बोलणं, जुने उपकार आठवण करून देणं किंवा आपलेच आहोत असे वाक्य बोलून तुमच्यावर मदत किंवा पैसा मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण याचा परिणाम पुढे तुमच्यासाठी मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान ठरू शकतं. विशेष या काळात भावंड, चुलत नातेवाईक, सासरची बाजू किंवा घरातील ज्यांच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवता अशा व्यक्तींपासून सावध राहा. हे अत्यंत गरजेचं आहे, कारण घरातील वातावरणात गैरसमज, चुकीची माहिती किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे होणारे वाद होण्याची शक्यता आहे. एखादं वाक्य चुकीच्या अर्थाने सांगितलं जाऊ शकतं किंवा तुमच्या शब्दाचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो. यामुळे या काळात शांत राहणं आणि कमी बोलणं हेच तुमच्यासाठी सुरक्षित असणार आहे. तर तूळ राशीचा स्वभाव सगळ्यांना समजून घेणारा असतो, आणि याच काळात सगळ्यांना
समजून घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेणे, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं हे सध्या तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून संरक्षणासाठी उपाय काय करायचे, तर दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी मनातल्या मनात मी सुरक्षित आहे, माझ्यावर कोणाचाही नकारात्मक प्रभाव पडणार नाही असा संकल्प करा. आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान करा आणि कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. तर तूळ राशी, तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी देखील सावध राहायचे आहे. तर तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा कामाच्या ठिकाणी विशेष सावधगिरी बाळगण्याचा आहे. ग्रहाची स्थिती दर्शवते की बाहेरून सगळं सुरक्षित चालू असल्यासारखं वाटतं, परंतु आतून काही गोष्टी तुमच्या विरुद्ध हालचाल करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ कोणावरही अतिविश्वास ठेवणे टाळणं अत्यंत गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये तुमच्या कामावर नजर ठेवली जात आहे. एखादी व्यक्ती तुमचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करू शकते किंवा तुमच्यावर जबाबदारी टाकून स्वतः बाजूला राहू शकते. म्हणून या व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद घालणं टाळा. एक शब्द चुकीचा गेला तर त्यांचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होऊ शकतो. शांत, संयमी आणि व्यावसायिक वर्तन हाच तुमच्यासाठी बचाव असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर व्यवसायात पार्टनरशिप, उधारी, नवीन करार किंवा मोठी गुंतवणूक हे सगळे निर्णय आता घाईघाईने घेऊ नका. एखादा जुना क्लायंट किंवा ओळखीचा माणूस विश्वासाचा गैरवापर करू शकतो. नफा कमी होण्याऐवजी थेट नुकसानच होण्याची जास्त शक्यता आहे. या काळात व्यवहार करताना सगळं लिखित स्वरूपात ठेवा. शब्दावर विसंबून राहू नका. कोणतेही डील फायनल करण्याआधी कागदपत्र नीट वाचा. आपलाच माणूस आहे या विचारांमुळे नुकसान होऊ शकतं. यामुळे नोकरीत बदल होऊ शकतात आणि नवीन संधी. तर डिसेंबरच्या शेवटी नोकरी बदल, नवीन ऑफर किंवा जोखमीचे प्रोजेक्ट स्वीकारताना विशेष विचार करा. बाहेरून संधी खूप आकर्षक वाटेल, पण आतून अटी तुमच्या विरुद्ध असू शकतात. त्यामुळे तात्काळ निर्णय घेण्याबाबत वेळ घेणे जास्त फायदेशीर ठरेल. आणि मानसिक दबावात तुम्ही राहू नका. कामाच्या तणावामुळे मन अस्वस्थ राहू शकतं. मीच सगळं करतो पण श्रेय दुसऱ्यालाच अशी भावना येऊ शकते. याच भावनेतून चुकीचे निर्णय होऊ शकतात. त्यामुळे स्वतःला शांत ठेवा आणि भावनिक प्रतिक्रिया देणं टाळा. तर ह्या गोष्टी आहेत. तूळ राशी, शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जवळचीच माणसं तुमच्यासाठी घातक ठरू शकतील. तर वेळीच सावध राहा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.